पुणे ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले। एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झालेत। श्रीरामपूर हा जिल्हा व्हावा या मागणीसाठी 50 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यानं काळ्या फिती लावत सरकारचा निषेध करण्यात आलाय। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी पुणे न्यायालयानं राहुल गांधींना पुन्हा समन्स बजावलाय। 23 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। जागतिक हृदय दिनानिमित्तानं सांगलीच्या मिरजेमध्ये सायकल रॅली पार पडली। पर्यावरण जोपासनाबरोबर व्यायामाचे महत्त्व समजावं या उद्देशानं या सायकल जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। हिंगोलीच्या कळमनुरी येथील एका व्यापाराचं भर रस्त्यातून अपहरण करून त्याच्या मुलाकडून 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। 26 तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी या व्यापाऱ्याला शोधून काढले। जळगाव जिल्ह्यातील 4 ते 5 जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी उत्तम असेल असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी वर्तवलाय। बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। 3 जण संशयास्पदरित्या फिरत असल्याचं आढळलंय। सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांकडून 3 आरोपींचा शोध सुरू आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे 2 दिवस अकोला दौऱ्यावर आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला त्यांनी भेट दिली। यासह महिला बचत गटाच्या वतीनं लावण्यात आलेल्या स्टॉललाही राज्यपाल यांनी भेट दिली। अकोला पश्चिम विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे। अकोला शहरात अज्ञातांकडून काँग्रेस विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरमधून काँग्रेसला जागा देण्यास आक्षेप घेण्यात आलाय। उल्हासनगरमध्ये सण उत्सवाच्या काळात पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस मित्रांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस मित्रांचा सन्मान केलाय। विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। याबद्दल ऑल इंडिया भिक्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार व्यक्त केलेत। एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत दुसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाहीये। यामुळे महाविद्यालयांनी आजही प्रवेश प्रक्रिया न राबवण्याचा निर्णय घेतलाय। राज्य शासनासोबत खासगी महाविद्यालयांची बैठक न झाल्यानं प्रवेश प्रक्रिया रखडलीय। पंजाबसह राजस्थानमधून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालाय। परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून येत्या 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। मंगळवार दरम्यान मुंबईत परतीच्या पावसाचं आगमन होणार असल्याची माहिती आहे। उल्हासनगरमध्ये घरात घुसून चोरट्यांनी आयफोन लंपास केल्याची घटना घडली। महिलेच्या हातातून फोन हिसकावून चोरट्यानं पळ काढला। हा चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। परभणीच्या जिंतूर शहरात हजारो मुस्लिम तरुणांनी जिंतूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलंय। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या स्वामी नरसिंहानंद सरस्वती महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। पुण्याजवळील रिंग रोडसाठी 42,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधीला मान्यता दिली आहे। वर्ध्यात राज्यस्तरीय आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून उपोषणकर्त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। आजपासून उपोषणकर्ते पाणीही पिणार नसल्याचं देखील स्पष्ट झालंय। साऊथ आफ्रिका येथील कॉमनवेल्थ गेम 2024 मध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुण्यातील ज्योती भादेकर हिनं सुवर्णपदक पटकावलंय। या पदकामुळे सर्व स्तरातून भादेकर हिचं कौतुक केलं जातंय। बीडमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होण्यास उशीर झाल्यानं व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। पैशांची गरज असल्यानं शेतकरी मिळेल त्या दरात सोयाबीन विकतायत। 4,900 ला केंद्रात विकले जाणारे सोयाबीन व्यापारी केवळ 3,500 रुपयाला खरेदी करतायत। बारामतीमधील आयटीआयला अनंतराव पवार यांचं नाव देण्यात येणार आहे। अनंतराव पवार हे अजित पवार यांचे वडील। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांनी हा निर्णय घेतलाय। महायुती सरकारनं शरद पवारांना पुन्हा डिवचलंय।
महाराष्ट्र राज्य समिती पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता देण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्ती राज्यात विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगेंनी या संदर्भातली माहिती दिली. राज्यात विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आलाय. पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्ष नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. पंतप्रधान मोदी वाशिम, ठाणे, मुंबई दौऱ्यावर आहेत. जालन्यातील परतूर इथे भाजपमध्ये शेकडो तरुणांनी पक्षप्रवेश केलाय. भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यावर विश्वास ठेवत परतूर तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो तरुणांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. समुद्रात किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे सागरी जीवांसह मानवालाही धोका निर्माण झालाय. समुद्रातील प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.